दादा अरे अशू ये चहा घेतेस? नाही नको, तुला करू? नाही नको, मी आत्ताच घेतलाय. अंजू आली की घेऊया एकदा. बस ना बस. तू आज लवकर कसा घरी? अगं इंटरव्ह्यू दिला आज एक मी. इंटरव्ह्यू? आजकाल ती पब्लिक स्कूल्स सारखी स्कूल्स निघाली आहेत ना नवीन. जाण्या येण्याच्या दृष्टीने थोडी लांब आहेत, पण पगार चांगला असतो. बाकी सोयी सुविधाही आहेत. 2-4 ठिकाणी केले अर्ज, बघूया काय होतंय ते. हा पण हे इंटरव्ह्यूचं वहिनीला सांगू नको. सिलेक्शन झालं की सांगू एकदम आपण. उगाच आधीपासून आशा लागायला नको. अशू ए अगं लक्ष कुठं आहे तुझं? आणि काय एवढी टेन्शन मध्ये का असते सल्ली तू? दादा, वहिनी मिसेस प्रधानांना भेटली तेव्हा काही नाही का? उलट ते नमिता प्रधाननीच अंजूला छानपैकी समजावलं. तुझ्याविषयी खूप छान बोलत होत्या त्या, आणि तुलाच पाठवायचं ठरवलंय त्या. पण आशू मी काय म्हणतो, एवढ्या दूर जायलाच हवं का? इथे मुंबईतच बघ ना एखादा जॉब चांगल्या पगाराचा. दादा, अशी संधी रोज रोज येत नाही. परदेचं जग आहे आणि मला घेतलेल्या कर्जातून लवकरात लवकर मुक्त व्हायचंय. तू जसा प्रयत्न करतोयस ना जास्त पगाराच्या नोकरीसाठी, तसंच झालंय माझं. ही नोकरी मिळाल्यानंतर सगळ्यांचे प्रश्न सुटणार आहेत. तू वहिनीला समजाव ना, आणि समीरलाही. आशू, गेले कितीतरी दिवस मी तुझा हा असाच चेहरा बघतोय. हसणं विसरूनच गेलीस का तू? अगं इथे होतीस तेव्हा अंजूची बोलणी खाऊन सुद्धा हसतमुख राहायचीस की तू. दादा, या कर्जाच्या ओझ्यातून मला कायमचं मुक्त व्हायचंय. नंतर बघ, हवं तर मी घरीच बसेन. कशाला? लठ्ठ व्हायला? मला कळतंय तुला काय वाटतंय ते. बोलेन मी त्या दोघांशी. नक्की? नक्की. दादा, होळकर. हॅलो. नमस्कार अश्विनी मॅडम, इन्स्पेक्टर होळकर बोलतोय. काय झालं? काय झालं? अहो काय झालं म्हणून काय विचारताय? काल रात्री येऊन गेलो मी तुम्हाला भेटायला. समजलं असेलच तुमच्या त्या मैत्रिणीकडनं. झोपला होतात तुम्ही. मला वाटलं आज सकाळी लगेचच फोन कराल, पण तशी पद्धतच नाही ना तुमच्याकडे. काही बोलायचं होतं का? अहो बरंच काही बोलायचं होतं. कुठे आहात? कुठे तुम्ही? मी दादाकडे. फॅमिली बरोबर असताना हिच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही. एकटी सापडली तरच खरं काय ते काय. हॅलो. दादाला फोन देऊ का मी? नाही नाही त्यांना नका देऊ. त्यांच्याशी काही बोलायचं नव्हतं मला तुमच्याशीच बोलायचं होतं. म्हटलं बघावं सगळं ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना, कोणी त्रास तर देत नाही ना तुम्हाला, म्हणून आपला फोन केला तुम्हाला. नाही, सगळं ठीक आहे. बरं मग भेटूया. थँक्यू. अरे थँक्यू कसली द्या. ओके बाय.
आता काय? काय नाही, सगळं ठीक आहे ना विचारायला फोन केला होता. खूप मदत झाली ना यांची. असतात अशी माणसं असतात. मग दादा येऊ मी? बस ग, अंजू आल्यावरच जा ना. नाही नको, खूप उशीर होईल मग. बरं जा. येते. दादा आहे लक्षात. जा, मी बोलतो तिच्याशी. समीरला सुद्धा फोन करे. चल. आई कशी दिसते? नो रिॲक्शन? वॉज दिस? रोहन सॉरी ना प्लीज. सॉरी सॉरी सॉरी. वाव चॉकलेट्स. रोहन दॅट्स वाय आय लव्ह यू. यू नो ते काय पण फक्त एकच आणलंस? रोहन दे ना. छान दिसतेस. मला माहितीये मी छान दिसते, तू सांगण्याची काही गरज नाहीये मला. रोहन मला माहिती तू माझ्यावर कधी रागवू शकत नाहीस. म्हणून तू डोक्यावर बसलीस ना माझ्या. डोक्यावर कुठे, खुर्चीवर बसलीये मी. रोहन चांगला होता ना, चांगला होता ना. कमॉन यार. काय आहे यार, आल्यापासून साडीला अप्रिशिएट करत नाहीये, विनोदाला अप्रिशिएट करत नाहीयेस. दिस इज नॉट फेअर. बरं कसं झालं ते प्रधानांच्या घरचं काय ते ओटीबीटी? ओटीबीटी काय नाही, चांगलं आलं. फक्त ते कुचकट आत्या सोडलंच. आशू बरी आहे ना? ठीक आहे रे, पण कोणी ना कोणीतरी सारखं तिला रडवत असतं. त्यात आता हे बँगलोरची नवीन स्टोरी सुरू झाली. समीर अडूनच बसलाय, बँगलोरला जायचं नाही. What the hell is this यार? अडून काय बसलाय? त्याला माहितीये नाही उगीच. अरे हो, पण ॲपरंटली तिला ती बेटर जॉबसाठीच बँगलोरला चालली आहे ना. हाच इश्यू चालू आहे ना सध्या. आणि बँगलोरला जाण्यात काय प्रॉब्लेम आहे? काही म्हणा, एवढा अमेरिकेला जाऊन काही उपयोग नाहीये. तो समीर नॅरो माइंडेडच आहे. अगं पण आशू किती साधी आहे माहिती आहे ना. त्याला काळजी वाटणारच आहे. मी तर ऑल टाइम देवाला सांगत असतो की आशूचं हे सरोगिसीचं प्रकरण ना त्या समीरला कधीच कळू नये. त्याला कधीच आवडणार नाही ते. आठवतं ना तुझ्या वेळेस आधेमध्ये भेटतो आम्ही नेटवर, तेव्हाही विचारतो मला की त्यावेळेस तू किटीला कसं काय अलाव केलं म्हणून. व्हॉट यू मीन बाय अलाव कसं केलंस? मी काय पाळीव प्राणी आहे का, कुणी कुंपणाबाहेर जायला मला अलाव करायला? तू ना अति करतेस ना किटी. कोणत्याही पुरुषाला हे चालणार नाही, कळलं ना, इन्क्लुडिंग मी. एक दोनदा राडा घालून तू सुद्धा तयारच झाला होतास ना. पण प्रत्यक्षात तू जर प्रेग्नेंट राहिली असती मी काय केलं असतं? आय रिअली डोंट नो. कसं असतं ना रोहन, प्रेमाच्या गप्पा मारत असताना आपण कायम हृदयाबद्दल, मनाबद्दल बोलत असतो. शरीराची मालकी खरंच इतकी मॅटर करते? उद्या समज माझं शरीर तुला पाहिजे तेव्हा तुझ्या ताब्यात राहत असेल, तुला मिळत असेल, पण माझं मन तुझ्यापासून दूर जात असेल तर काय? किती आय डोंट नो. इट इज व्हेरी कॉम्प्लिकेटेड. शरीर आणि मन
या दोन्ही गोष्टींनी आपण एकमेकांजवळ असायला हवं, हे असं मला वाटतं. आणि आय रिअली हेटेड यू जेव्हा तू त्या सरोगसीच्या प्रकरणात होतीस. मग तू अजून माझ्याबरोबर कायस? Probably I admire your guts. Whatever you are, right or wrong. पण तुझ्यात खरं आशण्याची जी एक हिंमत आहे ना, ती माझ्यात सुद्धा नाही आहे. That's why I love you. I love you too. I know. अगं इतकी क्यूट दिसत होती ना प्रिया, मी लगेचच तिच्याकडनं नंबर घेतला तिच्या ब्युटिशियनचा. मेकओव्हर एक्सपर्ट आहे ग ती. तुला सांगितलं ना मी विनय सेंट विलियमचा ट्रस्टी झालाय म्हणून. मी काय विचार करते त्याच्या फंक्शनच्या अगोदर मी स्वतःच मेकओव्हर केलं तर. वाव, हाऊ एक्साइटिंग. मेकओव्हर काय झालंय तुला? मी मगाचपासून एवढी बडबड करते आणि तू लक्ष पण देत नाहीयेस. नाही नाही अगं असं काही नाही आहे माझं लक्ष. आशू दादाकडे गेली आहे, त्याच्याशी जरासं बोलायचं आहे म्हणून. अजून आलेली नाही म्हणून जरा टेन्शन आहे. मी जरा ड्रायव्हरला फोन करून बघते. थांब. नमिता, कशाला काळजी करतेस? येईल ती. कुठे जाणार आहे? आता एवढी हॉस्पिटलमधनं पळून गेली होती. 1 मिनिट ती निघून गेली होती. तेच ते. बरं ते जाऊ दे. तुला काय सांगायचं होतं? तू फोनवर म्हणत होतीस तुला काहीतरी महत्वाचं सांगायचं म्हणून. आम्ही ना चोरोटीचा प्रोग्राम केला छोटासा. काय सांगतेस काय तू? पण ओटी कोणाची भरली? आय मीन आशू. आत्याने त्या सगळ्यावरनं इशू केला खरा, पण नंतर माझी ओटी भरली आणि मग मी सगळं माझ्या ओटीतलं आशूला दिलं. किती इझिली सांगतेस ग तू हे सगळं. म्हणजे आय मीन स्वतःची ओटी दुसऱ्याच्या पदरात घातलीस. वर्षा, अगं सगळं बाळासाठीच केलं नाही मी. तुला एक सांगू, हे सगळं करताना इतकं मंगल आणि पवित्र वाटतं. नाही म्हणजे निर्णय चांगला आहे तुमचा, पण नमिता, शुभंकरला तिच्यापासून जरा लांबच ठेवतो. म्हणजे बघ ना, आता तू स्वतःची ओटी तिच्या पदरात घातलीयस, उद्या तू तिला शुभंकरवर सोपवशील. हे बघ, शेवटी कितीही झालं ना तरी शुभंकर एक पुरुष आहे. एखादा क्षण असा येतो की पुरुष सगळी नाती गोती भावना
विसरून जातात. आय नो, आय मीन शुभंकर तसा नाही आहे, पण काळजी घे. तुला हसायला काय झालं आता? अगं वर्षा, तू काय विचार करतेस? कुठून कुठे पोहोचलेस तू? डोंट बी स्टुपिड. मी मूर्खपणा करत नाहीये, पण तुला कोणी मूर्ख बनवू नये म्हणूनच मी ये, भेटला का दादा आशू? हो, मी वहिनीला आणि समीरला समजावतो असं म्हणाला. काय सांगतेस? खरंच? बघ, मी तुला म्हटलं होतं ना, आता सगळं चांगलं आणि व्यवस्थित होईल. काय ग आशू, तब्येत ठीक आहे ना तुझी आता? बरी आहे. खूप काळजी वाटत होती ग तुझी सगळ्यांना, पण आता छान दिसतेस, एकदम फ्रेश. आणि थोडं थोडं पोटही दिसायला लागलंय. काय मीता? आशू, तू ज्यूस घेतेस? आम्ही पण ज्यूसच पितोय. नाही, नको. मी माझ्या खोलीत जाऊन आराम करते. आशू, बस ना आमच्या जवळ, बरं वाटेल तुला. नाही, नको. येते मी. ठीक आहे. अगं वर्षा, अगं केव्हा आलीस तू? झाला बराच वेळ झाला तसा. बराच वेळ झाला आणि मला भेटावं असं वाटलं नाही ना तुला? नाही, तसं नाहीये. काय झालं, नमिताशी बोलण्यात इतके बिझी होते की आय एम सो सॉरी. चांगल्यात हापा मारतेस हो. बस तर खरं, बस. कशी आहेस तू? आणि तुझ्या घरची मंडळी सगळी बरी आहेत ना? आणि तुझा मुलगा? काही विचारू नका, इतका त्रास देतो ना, सतत मी हवी असते त्याला माझ्या मागे मागे मागे. अगं बरोबर आहे त्याला दुसरं भावंड हवं आहे ना खेळायला, आणि तुम्ही त्याला ते देत नाही आणि मग तक्रार करतात. बाप रे, दुसरं भावंड? खरं सांगू का, मी तर अजिबात विचार करू शकत नाही. एक आहे ना, तेवढंच पुष्कळ आहे. अशा कशा ग तुम्ही नवीन मुली या? हा? आणि काय ग वर्षा, सरोगेसी प्रकरणामध्ये तू नमिताला काही समजावून नाही का सांगायचंस? हा? अगं ती आशू पैसे घेऊन दुसऱ्याचं बाळ जन्माला घालते, केवढा हा मूर्खपणा. हो ना. आणि ती इथं महाराणीसारखी राहते. पटतंय का तुला हे? तिच्या दिमतीला नोकर चाकर, मजेत राहते ती इथं. मला तर हे सगळं काही पटेनासंच झालेलं आहे. ती मुलगी ना मला माझ्या डोळ्यासमोर नकोच असते. हो काय, हे सगळं पटतंय ना तुला? मग त्याच वेळी हिला अडवलं का नाहीस तू? हा, अशा कशा का मैत्रिणी तुम्ही? इकडे माझ्या होला हो म्हणायचं, तिकडे तिच्या होला हो म्हणायचं. तर एक दिवस ती मुलगी पैसे आणि मूल घेऊन पळाली नाही म्हणजे मिळवली. नमिता, त्यांचं म्हणणं इतकं लाईटली घेऊ नकोस ना तू, कारण म्हणजे मला माहिती आहे तुमचं सगळं कायदेशीररित्या झालंय, पण तरी सुद्धा मला असं वाटतंय तू एकदा शुभंकर बरोबर सगळं क्रॉस चेक करावंस. कारण कितीही झालं तरी शेवटी हा तुझ्या बाळाचा प्रश्न आहे. या.